कमळी या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे। तर प्रेक्षकांनो, इथे आता कमळीला आपल्या नातीला तिचे हक्क आणि अधिकार मिळवून देण्यासाठी चक्क आजोबा आता बरे झालेले असतात आणि आजोबा स्वतःच्या पायावरती उभे राहत कामिनीच्या थोबाडीत देत तिला त्यांनी सांगितलेलं असतं की कमळी हीच माझी खरी नात आहे आणि गौरीची मुलगीसुद्धा आहे। त्यामुळे प्रेक्षकांनो, आजोबांनी बरे झाल्यानंतर सगळ्यात आधी इथे आता खूप मोठ्या सत्याचा खुलासा केलेला असतो। तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात, उलगडत जातात, आपण सविस्तरपणे बघूया। तर प्रेक्षकांनो, आत्तापर्यंत इथे आता कमळीला ऋषीबरोबर साखरपुडा करायचा नसतो, कारण तिला आता फसवणूक करायची नाही आहे, महाजनांची सुद्धा आणि ऋषीच्या घरच्या लोकांची सुद्धा। त्यामुळे कमळी टेन्शनमध्ये आली आहे। तिला असं वाटतंय की सगळ्यांनी माझ्यावरती विश्वास टाकला आहे, नयनताराने सुद्धा आणि इथे अन्नपूर्णाने सुद्धा। आणि जेव्हा त्या लोकांना कळेल की मी त्यांना फसवते किंवा मी त्यांची कुणीच नाही आहे, ना मी अन्नपूर्णाची नात आहे आणि ना मी इथे ऋषीच्या योग्यतेची आहे, असं कमळीला वाटत असतं, कारण ती त्यांची फसवणूक करत असते। तिने खोटं सांगितलेलं असतं असं तिला वाटत असतं, पण सत्य तर हेच आहे की इथे आजोबांना सत्य माहिती असतं की कमळी ही माझी मोठी नात आहे आणि गौरीची आणि राजनची मुलगीसुद्धा तीच आहे। त्यामुळे आजोबांना खूप आनंद झालेला असतो जेव्हा कमळीचं आणि ऋषीचं लग्न अन्नपूर्णाने ठरवलेलं असतं। आजोबांना आनंद झालेला असतो या गोष्टीचा, पण इथे कमळी टेन्शनमध्ये असते। ती आता म्हणते की निंगे, मला हे सहन होत नाही आहे, हे खोटं मी अजिबात लपू शकत नाही। मला असं वाटतं की सत्य सांगून आत्ताच्या आता मोकळं व्हावं। तेव्हा कमळी अन्नपूर्णाकडे येते। अन्नपूर्णा म्हणते, काय गं कमळी, काय झालं? तुला झोप येत नाही आहे का? अगं झोप तर मला पण येत नाही आहे। उद्याची किती तयारी बाकी आहे ना? उद्या माझ्या नातीचा साखरपुडा आहे, साखरपुडा। मला सगळी तयारी करायची आहे, पण आता काय आहे, मला गोळ्या घेऊन थोडंसं झोपावं तर लागेलच ना, कारण उद्या सकाळी मला माझ्या नातीसाठी खूप तयारी करायची आहे, बरोबर की नाही? तेव्हा इथे कमळी म्हणते की मला पण झोप येत नव्हती, तुमच्याजवळ थोडंसं बोलायचं होतं। तेव्हा अन्नपूर्णा म्हणते, कमळी अगं बोल ना बाळा, बोल। तेव्हा आजोबा बसलेले असतात, ते सुद्धा कमळीचं बोलणं ऐकत असतात। कमळी अन्नपूर्णाला तिच्या आराम खुर्चीवरती बसवते आणि कमळी तिच्या मांडीवरती डोकं ठेवून आता बसलेली असते आणि ती म्हणत असते की आजी, तुम्ही खूप प्रेम दिलत ना मला। इतकी वर्ष जरी मी तुमच्याबरोबर नव्हते, तरी ह्या एवढ्या दिवसांमध्ये तुम्ही किती केलंत माझ्यासाठी, किती प्रेम दिलत मला। कॉलेजमध्ये असू दे किंवा बाहेर कुठे गेले तर सगळेजण म्हणतात की तू तुझ्या आजीसारखी आहेस, बेधडक आणि बिंदास। तू तुझ्या आजीसारखीच वागतेस। मला खूप छान वाटतं जेव्हा सगळेजण म्हणतात की मी तुमच्यासारखी आहे। तेव्हा अन्नपूर्णा म्हणते, हो मग, तू आहेसच माझ्यासारखी, माझी नात आहेस ना तू मोठी। तेव्हा कमळी काय म्हणते की मी तुमची मोठी नात नाही आहे, मी खरंच सांगते, मी तुमची मोठी नात नाही, मी तुमची कुणीच नाही आहे। हे सगळं नाटक मी आणि राजन काकांनी फक्त तुमच्या तब्येतीसाठी केलं होतं, कारण तुमची तब्येत बरी होत नव्हती आणि तेव्हा आम्हाला वाटलं की जर तुमची मोठी नात परत आली तर कदाचित तुम्हाला बरं वाटेल, तुम्ही बरे व्हाल, आणि म्हणून आम्ही हे नाटक केलं होतं। पण आजी माफ करा, या सगळ्यामध्ये माझा कुठलाही स्वार्थ नव्हता। मला फक्त तुम्हाला बरं करायचं होतं आणि घराची ही विस्कटलेली घडी थोडीफार नीट करण्याचा प्रयत्न करायचा होता। पण जर तुम्हाला माझ्या वागण्याचा त्रास झाला असेल किंवा वाईट वाटलं असेल तर मी मनापासून तुमची माफी मागते। पण आजी, मला माफ करा, मला हा साखरपुडा करून नयनतारा मॅडम आणि ऋषी सरांची सुद्धा फसवणूक करायची नाही आहे, तुम्ही प्लीज मला समजून घ्या। तेव्हा इथे आजोबा आता टेन्शनमध्ये येतात, पण इथे एक गोष्ट चांगली घडलेली असते आणि ती म्हणजे अन्नपूर्णा झोपलेली असते। आराम खुर्चीवरती डोकं ठेवून ती आता झोपी गेलेली असते
आणि इथे आजोबांनी कमळीचं बोलणं ऐकलेलं असतं. तेव्हा इथे कमळी बघते तर काय, अन्नपूर्णा झोपलेली असते. तेव्हा आजोबा तिच्याजवळ बोलण्याचा प्रयत्न करतात आणि तिला खाणाखुणा करून सांगतात की काही बोलू नकोस, काही सांगू नकोस. कमळीला काय वाटतं की आजोबांनी ऐकलं तर त्यांना राग आला वाटतं. कमळी म्हणते, हो आजोबा, मी खरं तेच बोलले. मी तुमची नात नाही आहे हो. मला फसवणूक करायची नाही आहे तुमच्या सगळ्यांची. मला इथून आता जायचं आहे. फक्त आजींना आणि तुम्हाला काही होता कामा नये. फक्त माझी एवढीच इच्छा आहे. तेव्हा इथे आता आजोबा तिला म्हणत असतात, बाळा काही बोलू नकोस. तेव्हा इथे कमळीला ते काही कळत नाही. पण इथे आजोबांना आता तिला थांबवायचं असतं, तिला सांगायचं असतं की तूच खरी नात आहेस. आणि तेव्हा काय होतं, कमळी आता रूममध्ये येते, कपडे वगैरे तिच्या आता बॅगमध्ये भरते. निंगीला म्हणते, निंगे चल, आपल्याला आत्ताच्या आत्ता इथून निघायचं आहे. निंगी म्हणत असते, कमळे असं करू नको गं, हे किती वाईट दिसेल. म्हणजे अचानकपणे आपण इथून निघून गेलो तर कसं वाटेल ते. तेव्हा कमळी म्हणते, मला कुणाच्याही भावना दुखवायच्या नाही आहेत. आता जो काही त्रास होईल तो होऊ दे, पण आता आपल्याला गेलं पाहिजे. तेव्हा इथे निंगी आणि आता कमळी दोघीजणी निघालेले असतात जायला. तेवढ्यातच इथे बंड्या आलेला असतो. बंड्या म्हणतो, कमळे चल, मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे. तेव्हा बंड्या आता मंदिराच्या पायऱ्यांवरती कमळी आणि निंगीला घेऊन येतो. त्यानंतर बंड्या म्हणतो, कमळे बघ, तुला भेटायला कोण आले. तुझ्या सगळ्यात जवळची व्यक्ती तुला भेटायला आलेली आहे. तेव्हा तिथे आता गौरी आलेली असते. गौरी इथे आता बंड्याला म्हणते की मला फक्त एकदा कमळीला भेटायचं आहे रे. तेव्हा इथे आता गौरी कमळीला भेटायला येते. तेव्हा कमळी तिला भेटते, तिला मिठी मारते आणि खूप रडते. तेव्हा इथे बंड्या म्हणतो, कमळे रडू नको. तेव्हा गौरी म्हणत असते, कमळी रडू नको, मला सगळं काही माहिती आहे. बंड्याने मला सांगितलं आहे, तू कुठल्या धर्मसंकटात सापडली आहेस ते सुद्धा मला माहिती आहे. पण बाळा, असं पळून जाऊन कसं जमेल. हे सगळं तू अन्नपूर्णा आजींसाठी केलं होतंस ना, त्यांच्यासाठी केलेस ना. आणि कशासाठी केलंस. त्यांच्या घरातली माणसं त्यांच्या जीवावरती उठलेत. त्यांना फक्त संपत्ती आणि पैसा हवा आहे. त्यांना माणसाची माणुसकी नको आहे. आता अन्नपूर्णा आजी यांचं वय झालं आहे. त्यांनी कधी माणसामध्ये भेद केला नाही. त्यांनी सगळ्यांना प्रेमानेच वागवलं. पण ही माणसं ह्या वेळेससुद्धा त्यांना मारायला निघालेत, त्यांना लुबाडायला निघालेत. हे चुकीचं नाही आहे का. मग जिथे अन्याय होत असेल तर तिथे अन्यायाविरुद्ध लढणं हे आपलं कर्तव्य नाही माणुसकीच्या नात्याने. आणि कुठे तू त्यांना काही नुकसान दिलेस. अन्नपूर्णा आजी असू दे, महाजन कुटुंब असू दे, तुझ्यामुळे कुणाला काही त्रास तर झालेला नाही ना. बरोबर ना. तू फक्त त्यांच्या भल्याचा आणि चांगल्याचा विचार करतेस. अन्नपूर्णा आजींनी तुला त्यांची मोठी नात समजून एवढं प्रेम दिलं आणि तू आहेसच ना त्यांची मोठी नात. सांग बरं, तुला माहिती आहे ना की त्यांची मोठी नात आहे की नाही. असं काही तुला माहिती आहे का. ती म्हणते, राजन सर म्हणाले होते की त्यांची मुलगी नाही आहे म्हणून या जगात. तेव्हा गौरी म्हणते, मग नाही आहे तर मग तू त्यांची मोठी नात म्हणून राहा ना. आणि जेव्हा सत्य सांगायची वेळ येईल तेव्हा तू त्यांना विश्वासात घेऊन सगळं काही सांग. बरोबर ना. तेव्हा इथे ऋषी सरांना मला फसवायचं नाही आहे. तर आता ऋषीचं तुझ्यावरती प्रेम आहे, कमळी म्हणून प्रेम आहे. तू महाजनांची मोठी नात आहेस म्हणून नाही. आणि तू जे काही करतेस ना ते एक दिवशी ऋषीला विश्वासात घेऊन सगळं काही सांग. मग त्याला तुझ्याबरोबर राहायचं असेल तर तो राहील आणि नसेल राहायचं तर नको राहू दे. बरोबर. तेव्हा इथे कमळी म्हणते की ठीक आहे, आता फक्त उद्या साखरपुडा आहे. लग्नाच्या आधी मी सगळ्या गोष्टी क्लिअर करेन. मला कुणालाही फसवायचं नाही आहे. तेव्हा गौरी म्हणते, अगदी बरोबर. लग्नाच्या आधी तू ऋषीला, नयनतारा मॅडमला सगळं सत्य सांगशीलच. पण आता अशी पळपुट्यावानी जाऊ नको. तू अचानकपणे गेल्यामुळे त्या लोकांना किती त्रास होईल याचा तू विचार केलेला नाही आहेस. तेव्हा मी इथे आली आहे तुला भेटायला, तुला सगळं समजावून सांगायला. आता मी जाते. त्यानंतर प्रेक्षकांनो, गौरी आपल्या कमळीला भेटते, तिचे भरभरून लाड करते. आजोबांविषयी ती सध्या काही बोलत नाही आणि ती असं सांगते की मी गावाकडे चालले. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता कमळीला भेटून गौरी आता नयनताराच्या घरी गेलेली असते. आणि मग काय होतं प्रेक्षकांनो, कमळी आता घरी परत येते. कमळी परत आल्यानंतर साखरपुडा वगैरे अगदी व्यवस्थित होतो. साखरपुडा पण पार पाडला जातो. पण नंतरला इथे
आता DNA टेस्ट केली जाते ना, त्याचा रिपोर्टसुद्धा पॉझिटिव्हच येतो. त्यामुळे कमळी ही राजेंची मुलगी आहे हे सिद्ध झालेलं असतं. पण तरीसुद्धा इथे कामिनी सगळ्यांना ओरडून ओरडून सांगत असते की हे सगळं खोटं आहे, हे सगळं खोटं आहे. कारण तिला ऋषी आणि कमळीचा साखरपुडा थांबवता आलेला नसतो. तो म्हणतो की काहीतरी गडबड नक्की झालेली आहे. बरोबर ना? बरोबर ना राजन? हे रिपोर्ट तू बदलली आहेस ना राजन? तुझी ओळख वापरून, तुझा पैसा वापरून हे रिपोर्ट तू बदलली आहेस. ही कमळी टमळी ही तुझी मुलगी असू शकत नाही, ही तुझी मुलगी नाहीच आहे. तेव्हा इथे आता खूप जोर देऊन कामिनीने अख्खं घर डोक्यावरती घेतलेलं असतं आणि ती खूप जोराने भांडत असते, बोलत असते की कमळीला आत्ताच्या आत्ता घरातून चालती करा. ए कमळी, चल चालती हो या घरातून. तुझा या घरावरती काही अधिकार नाही आहे, कळलं तुला? तेव्हा इथे अन्नपूर्णा तिला गप्प करत असते. पण कामिनी आपल्या आता अनेकासाठी, आपल्या नातीसाठी चिडलेली असते की ह्या कमळीचा साखरपुडा ऋषीबरोबर झाला आणि माझ्या नातीचा नाही, म्हणून तिची इथे खूपच जास्त आता तणतण झालेली असते. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, आजोबा आता स्वतः हिम्मत करून स्वतःच्या पायावरती उभे राहत कामिनीकडे येतात आणि जोरदार कामिनीच्या थोबाडीत देतात. जोरदार थोबाडी देतात आणि म्हणतात, गप्प बस, गप्प बस कामिनी. आणि हे बघ, कमळीच माझी नात आहे, कमळीच गौरीची मुलगी आहे, कमळीच माझी नात आहे आणि हे मला माहिती आहे. कमळीचा हात पकडतात, हातावरती असलेली जन्मखून दाखवतात आणि म्हणतात, कमळीच माझी मोठी नात आहे, राजन आणि गौरीची मुलगी आहे. तेव्हा अन्नपूर्णा कमळी म्हणतात की आजोबा तुम्ही बरोबर झालात, अहो तुम्ही बरे झालात, तुम्हाला चालता येतं आहे, तुम्हाला बोलता येतं आहे. तर अशा रीतीने वाईटातून नेहमीच काहीतरी चांगलं घडतं असं म्हणतात. त्या पद्धतीने कामिनी जरी आता कमळीला घरातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असते, तिच्यावरती खोटे नाटे आरोप करत असते, तेव्हा इथे आजोबा आपल्या नातीला न्याय मिळवून देण्यासाठी इथे आता सगळे ताकद एकत्र करतात आणि आपल्या नातीला म्हणतात की तू कुठेही जायचं नाही, हे घर तुझं आहे, हे जे काही वैभव आहे ते सगळं तुझं आहे, तुझ्या वडिलांचं आहे, तुझ्या आजीचं आहे. त्यामुळे तू हे घर सोडून कुठेही जायचं नाही, असं आजोबांनी स्पष्टपणे सांगितलेलं असतं. आणि त्यामुळे प्रेक्षकांनो, कामिनीचं चांगलंच थोबाड लाल केलेलं असतं. आजोबांना बरं झालेलं बघून राजन, कमळी, त्याचबरोबर अन्नपूर्णा यांना खूप आनंद झालेला असतो. रागिनी, अनिका आणि कामिनी यांना अजिबात आनंद झालेला नसतो. उलट बरं झाल्या आजोबांनी सत्याचा खुलासा करत हे सांगितलेलं असतं की कमळीच आमची मोठी नात आहे, गौरी आणि राजनची मुलगी आहे. त्यामुळे कुणी काहीही बोललं तरीसुद्धा ती कुठेही जाणार नाही, ती तिच्या घरीच राहणार. ज्याला इथे राहायचं नाही आहे, ज्याला काड्या करायच्या आहेत, त्यांच्यासाठी दरवाजा उघडा आहे, त्यांनी आत्ताच्या आत्ता निघावं, असं आजोबा आणि अन्नपूर्णा यांनी कामिनीला ठणकावून सांगितलेलं असतं. तर आपल्या नातीला न्याय मिळवून देण्यासाठी इतकी वर्ष व्हीलचेअरवरती बसलेल्या आजोबांनी आता स्वतःला इथे तयार करत त्यांनी इथे स्वतःच्या पायावरती उभं राहत आपल्या नातीला थांबवलेलं असतं.